केंद्र व राज्य सरकारच्या खासगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात आणि मागील मागण्या मान्य करण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया पवार इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगडमधील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते कृषी अधिकारी समितीने एक दिवस संप पुकारून एकजुटीने एकत्र येऊन सरकारच्या धोरणांबाबत विरोध दर्शवत बुधवारी राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। त्यावेळेस SES संजय ठाकूर, निखिल पाटील, वर्कर्स फेडरेशन केंद्रीय सदस्य रुपेश मोरे, झोन अध्यक्ष संदेश चौगुले, सर्कल सचिव प्रदीप चोरट आणि डिव्हिजन सचिव सुदेश भारती तसेच राजेश पाटील आणि संजय पाटील यांच्यासह धोरणाविरुद्ध, खासगीकरण, कंत्राटीकरण, आर्थिक शोषण विरुद्ध सर्व कर्मचारी, अभियंते, कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये 100% सहभागी होत पाठिंबा दर्शवला आहे। सरकारने आमच्या मागण्या लवकरच मान्य कराव्यात आणि खासगीकरण धोरण थांबवावं याबद्दल राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असल्याचं ऑल इंडिया पवार इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी यावेळी इथे सांगितलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र वीज कर्मचारी अधिकारी समितीचा एक देशव्यापी संप या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं तर या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहेत त्याचं खाजगीकरणाचं जे धोरण आहे त्या धोरणासाठी या देशामध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा आज ऍक्च्युअली संप आहे। परंतु आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वीज कंपन्या ज्या देशभरामध्ये खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव विशेष करून उत्तर प्रदेशमध्ये आहे त्या राज्य सरकारने तिला केलेला आहे, तसाच प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा मधल्या कालखंडामध्ये केलेला आहे। 2022-23ला त्यावेळेला अशा प्रकारचा प्रस्ताव रेग्युलेटरी कमिशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने केला होता। त्यावेळेला आम्ही प्रचंड विरोध त्या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेला मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यावेळेचे तत्कालीन एनर्जी मिनिस्टर, उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती जाहीर येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये, मी प्रेस दिली होती आणि साहेबांनी सुद्धा प्रेस दिली होती की कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण धोरण आता सरकारचं नाही आहे आणि भविष्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण नाही। परंतु 2003च्या कायद्याचा काही आधार घेऊन 15 दिवसापूर्वी एक रेग्युलेटरी कमिशन नोटीस पब्लिश केली गेली। त्याच्यामध्ये नवी मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, वसई पालघर असेल या ठिकाणी अदानीने ऍप्लिकेशन केले की आम्हाला तिथं डिस्ट्रीब्युशन लायसन्स करण्यासाठी परमिशन द्या। त्याचबरोबर पुन्हा पिंपरी चिंचवड, बारामतीमध्ये सुद्धा टाटा पॉवर, टोरंट पॉवरने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केले की आम्हाला त्या ठिकाणी। त्याचबरोबर नागपूरसाठी सुद्धा ऍप्लिकेशन त्या ठिकाणी केलं। खरं तर हा जो भाग आहे ज्या ठिकाणी या कंपनीने ऍप्लिकेशन केलंय हा भाग अतिशय महावितरण कंपनीला 50 ते 60% रेव्हेन्यू देणारा भाग आणि अशा प्रकारचा जर भाग खाजगी क्षेत्रात जर गेला तर उर्वरित महाराष्ट्राला अतिशय महागडी वीज त्या ठिकाणी खरेदी करू शकतो आणि मग अशा प्रकारचं महाराष्ट्राला पूरक असं धोरण नसल्यामुळे आम्ही यांना विरोध व्यक्त केला। खरं तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की या खाजगीकरणाचा प्रस्ताव ज्यावेळेला आला होता त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही विरोध केला, त्याला देशभरातून सुद्धा विरोध केला होता। परंतु आज अशा प्रकारचे वेगवेगळे प्रस्ताव त्या ठिकाणी येत असताना ग्राहकांच्या हितासाठी आम्ही आजचा खऱ्या अर्थाने संप आम्ही केलेला आहे आणि होऊ घातलेले जे काही खाजगीकरण आहे त्याला विरोध करण्यासाठी आमच्या